हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. नाशिकच्या दिंडोरीत विहिरीत कार कोसळली. एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा बुडून मृत्यू. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्यानं अपघात. विहीर मालक राजेंद्र राजेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत येण्याची शक्यता. 10 मार्चला आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेण्याची सूत्रांची माहिती. 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान झालेला पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख. सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती. काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम. बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा आग्रह. काँग्रेसनं उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीत वादाची शक्यता. नाशिकमध्ये एनजीओ संचालक तथाकथित पत्रकाराकडून महिलांचं लैंगिक शोषण. आरोपी रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्यानं प्रकरण उघडकीस. गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा आरोप. भोंदूबाबा खरातवर कांदा व्यापाऱ्याच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल. वृद्धाश्रमाची जागा हडप करून कवडीमोल दरात विकल्याचा प्रकार. देवाचा कोप होण्याची भीती घातली. सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावातील तणाव निवळला. जयकुमार गोरे आणि राजन पाटलांची धनगर समाजाच्या आंदोलकांशी चर्चा. मराठा आंदोलकही स्वगृही परतले. पुतळा स्थलांतरित करण्यासाठी जागेची पाहणी. अमेरिकेची 2 लढाऊ विमानं पाडल्याचा इराणचा दावा. F-15 विमानाचा पायलट सुरक्षित. दुसऱ्याचा शोध सुरू. अमेरिकेचा शस्त्रबंदीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला. एका मध्यस्थ देशामार्फत अमेरिकेनं 48 तासांच्या शस्त्रबंदीचा प्रस्ताव दिला होता. नांदेडमध्ये मध्यरात्री हाणामारीत 3घांचा मृत्यू. गँगवॉर असल्याची चर्चा. घटनास्थळी पोलीस दाखल. राज्यात अवकाळीचं धुमशान सुरूच. धुळे, सांगली, नंदुरबारमध्ये पिकांचं मोठं नुकसान. जळगावातील केळीची बाग आडवी. अकोल्यात वादळी वाऱ्याचा घराला फटका. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर आणि